नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे थ्रस्ट ऑफ क्युरिओसिटीमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की गेट 2024ची ऑफिशियल आन्सर की कशी बघायची आणि त्याच्यावर आपला स्कोअर कसा फाइंड आउट करायचा. मी या व्हिडिओमध्ये असा पण प्रयत्न करेन की ज्या काही टेक्निकल क्युरीज असतील त्या पण तुमच्या सॉर्ट आउट होतील, किंवा जर ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला असं वाटलं की अजून तुम्हाला काही क्युरी आहेत तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. जर तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज ते आधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पुढचा व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. सो सगळ्यात आधी आपण ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन क्वेश्चन पेपर आणि आन्सर की डाउनलोड करूयात. ह्याच्यासाठी पण मी एक शॉर्ट व्हिडिओ तयार केलेला होता, तो सुद्धा तुम्ही आय बटनवरती क्लिक करून बघू शकता. किंवा जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती गेलात थ्रस्ट ऑफ क्युरिओसिटीवरती, तर इथं आपण प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर गेट 2024साठी मराठी आणि इंग्लिश या दोन्हीमधून मी व्हिडिओ केलेले आहेत. गेटसोबतच नेटसाठी सुद्धा ह्याच्यावरती काही व्हिडिओ आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये, मात्र इंग्लिशमध्ये जास्त व्हिडिओ आहेत. अर्थात सध्या गेटवरती आपण फोकस करत असल्यामुळे नेटचे काही व्हिडिओ कमी असतील, परंतु आपण दोन्हीकडेही नेट आणि गेट दोन्हीसाठी पण ह्याचा स्टडी करणार आहे. पुढं काही काळानंतर आपण सेटचे पण काही क्वेश्चन्स बघू शकतो. आपण आता डाउनलोड करूयात क्वेश्चन पेपर आणि आन्सर केस. सो इथं आल्यानंतर बघा, होमच्या शेजारचा जो टॅब आहे गेट पेपर्सचा, त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन पेपर्स आणि आन्सर कीचा ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला हे ऑप्शन्स ओपन होतील. ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे क्वेश्चन पेपर दिसतील. सो जो तुमचा क्वेश्चन पेपर असेल आणि त्याची आन्सर की ही तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. मी इथं फिजिक्सचा पेपर आणि फिजिक्सची आन्सर की हे PH की हे दोन्ही पण डाउनलोड करून घेतोय. तर आता इथं अजून एक बघा, आपण रिस्पॉन्स शीट आधी डाउनलोड करून घेतलेली आहे असं मी समजतो. जर कोणी केली नसेल तर ती पण करून घ्या. मोबाईलवर तुम्ही करू शकता, किंवा मी आत्ता इथं पण दाखवतो. तुम्ही जेव्हा लॉग इन करणार आहे, मी सकाळी इथं ईमेल पासवर्ड आणि हे एक्सप्रेशन सॉल्व करून लॉग इन करतोय. सो ह्याच्यानंतर बघा, इथं व्ह्यू रिस्पॉन्स ऑप्शन आहे. इथं गेल्यानंतर व्ह्यू रिस्पॉन्सवरती मी क्लिक करतो आणि इथं मी जे काही रिस्पॉन्स दिले, ज्यावेळेला माझी एक्झाम होती त्यावेळेला मी ज्या सिक्वेन्समध्ये प्रश्न बघितलेत आणि त्याचं मी काय ऑप्शन दिलेलं आहे, काय आन्सर सिलेक्ट केलेलं आहे, हे सगळं आपल्याला इथं दिसणार आहे. हे मी ऑलरेडी डाउनलोड करून घेतलेलं आहे PDF. सो हे माझ्या स्टुडंट्स आहे. सो आपण अजून काय करू शकतो बघा, आता इथं जो क्वेश्चन आहे, फॉर एक्झाम्पल आता इथं जो पहिला क्वेश्चन आहे तो इथं माझा पहिला क्वेश्चन नाही आहे बघा. सो आपला जो एक्झामच्या वेळेचा जो सिक्वेन्स आहे क्वेश्चनचा तो वेगळा होता. इव्हन आपल्या ऑप्शनची जी ऑर्डर आहे ती पण खालीवर करण्यात आलेली आहे. सो आता मला तो जो पहिला क्वेश्चन आहे इथला तो मला इथं शोधायला लागेल. सो बघा, हा 10वा नंबरचा क्वेश्चन आहे, हा इथला पहिला आहे त्यांच्या ऑफिशियल पेपरमधला पहिला क्वेश्चन. सो ही जी आन्सर की आहे ही तुमच्या रिस्पॉन्स शीटसाठी नाही आहे, ही तुमच्या जो ऑफिशियल पेपर आहे त्यासाठी आहे. सो तुम्हाला काय करायला लागणार आहे बघा, की पहिला तुम्ही पेपरमध्ये जायचं आहे आणि जे क्वेश्चन नंबर आहे इथं त्याची आन्सर की इथं चेक करायचे काय ऑप्शन आहे, तिथला ऑप्शन कुठला बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल ह्याचा ओके, पहिल्याचा आपण बघूयात. ऑप्शन A हा बरोबर आहे, ठीक आहे. सो रिप्रूव्ह हा त्याचा करेक्ट ऑप्शन आहे. तर आता हा इथं बघा, इथं त्याने ऑप्शन A दिलेला आहे, तर इथं रिप्रूव्ह नाही आहे. ओके, सो हा C ऑप्शन आहे. सो हा ऑप्शन करेक्ट नसणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण चेक करू शकतो. सो ह्याचं पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे की ऑप्शनचं ऑर्डर पण इथं चेंज असू शकतो, त्यानुसार तुम्हाला हे बघायचं आहे. सो सिमिलरली यू कॅन डू फॉर ऑल दिस थिंग्स. आणि आता इथं बघा, इथे तुम्हाला मार्क सिस्टीम दिलेली आहे, किती मार्कचा प्रश्न आहे एखादा क्वेश्चन नंबरनुसार, आणि तो MCQ आहे का MSQ आहे का NAT टाईपचं क्वेश्चन आहे हे पण इथं दिलेलं आहे. हे का दिलेलं आहे तर बघा, MCQ जर असेल आणि तुमचा आन्सर जर चुकला असेल तर तुमचा 1/3 मार्क हा निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे MCQला. मात्र MSQ जे 30 नंबरच्या पुढचे क्वेश्चन आहेत त्याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, कारण ते MSQ आणि NAT टाईपचे क्वेश्चन आहेत. बघा इथं पुन्हा मध्ये MCQs पुन्हा आहेत. सो असं काही नाही आहे की फक्त सलग MSQ किंवा NAT टाईपचे क्वेश्चन असतील. सो त्यासाठी प्रत्येक वेळा तुम्हाला हे चेक करायला लागणार आहे की हा प्रश्न MCQ आहे का नाही आहे. ओके, अजून एक बघा, इथं
आपल्याला इथं MTA दिसते. सो 7 नंबरचा आणि 10 नंबरचा क्वेश्चन ह्याचे जे ऑफिशियल आन्सर की आहे याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ते क्वेश्चन पेपरमध्येच काहीतरी मिस्टेक आहे त्या प्रश्नामध्ये. सो जर हा प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केला असेल तर ह्याचे तुम्हाला मार्क्स मिळून जाणार आहे. यानंतर बघा जे NET टाईपचं क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये रेंज असती. सो बाकीच्या कुठल्या प्रश्नाला नाही आहे, पण क्वेश्चन नंबर 33 बघा इथं तुम्हाला रेंज मिळून जाईल. सो ह्याचा अर्थ जर तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये तुम्ही जे आन्सर टाईप केलेला आहे त्याच्यामध्ये 1 पॉईंट थोडासा जो फरक असेल, म्हणजे इथं बघा 195.10 ते 195.30 ह्याच्यामध्ये जर काही आन्सर असेल आणि ते तुम्ही टाईप केलं असेल तर त्याचा तुम्हाला करेक्ट मार्क 1 मिळणार आहे. अदरवाईज त्याचा तुम्हाला मार्क मिळणार नाही आहे. समजा तुम्हाला असं वाटलं की ऑफिशियल आन्सर की ज्यांनी जे आन्सर दिलेलं आहे ते काहीतरी चुकलेलं आहे आणि तुमच्याकडं त्याचं स्ट्रॉंग सोल्युशन आहे की हां हे बरोबरच आहे, तर तुम्ही ह्या आन्सर कीला चॅलेंज करू शकता 25 फेब्रुवारी 2024 पर्यंत. सो इथं बघा कंटेस्ट आन्सर की म्हणून आहे. सो इथं गेल्यानंतर तुम्हाला सगळं गाईडलाईन्स दिलेले आहेत की प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला सेपरेटली कंटेस्ट करायचं आहे आणि प्रत्येक कंटेस्टसाठी 500 रुपये. मी एक प्रश्न जर तुम्हाला चॅलेंज करायचा असेल की ह्याचा आन्सर चुकलं आहे त्यांनी दिलेलं, तर तुम्हाला 500 रुपये भरून हे करायचं आहे. जर तुमचं आन्सर करेक्ट असेल तर ते 500 रुपये परत मिळतात, जर करेक्ट नसेल तर तुम्हाला ते परत मिळत नाही. सो तुम्हाला जर क्वेश्चन नंबर सिलेक्ट करायचा आहे तो त्यांनी दिलेल्या क्वेश्चन पेपरमधला आहे, ना की तुमच्या रिस्पॉन्स शीटमधला. हे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे. यासोबतच तुम्हाला प्रत्येक आन्सरसाठी एक्सप्लेनेशन किंवा जस्टिफिकेशन हे तुम्हाला द्यावं लागणार आहे. सो इथं सगळे हे दिलेले आहेत रूल्स. आता इथे खाली बघा सिलेक्ट क्वेश्चन पेपर म्हटलेलं आहे. तुम्हाला आता फिजिक्स सिलेक्ट केला मी, इथं काही ऑप्शन नाही आहे तुम्हाला. आणि इथं बघा तुम्हाला कुठला क्वेश्चन नंबर सिलेक्ट करायचा आहे ह्याच्यासाठी ऑप्शन आहे. सो फॉर एक्झाम्पल मी 7 नंबरचा सिलेक्ट केला, तर इथे तुम्हाला काही जस्टिफिकेशन टाईप करायला लागेल किंवा तुम्हाला जर काही कॅल्क्युलेशन असेल तर ते तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणून अपलोड करायला लागेल आणि त्याची PDFची साईज ही 10 MB पेक्षा कमी असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या जर तुम्ही केला ॲड म्हटलं तर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल, ते करून तुम्ही ह्याला कंटेस्ट करू शकता. प्रत्येक प्रश्नासाठी एक या पद्धतीनं तुम्हाला हे करता येईल. या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला काही डाऊट असतील, काही शंका असतील तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी त्याला प्रयत्न करेन की रिझॉल्व करायचा. जर तिथे टाईप करणं शक्य नसेल, खूप मोठा आन्सर असेल, तर मी त्यावरती एक सेपरेट व्हिडिओ देखील करेन. थँक्यू फॉर वॉचिंग.